आज पी एन साहेबांच्या जाण्यानं पी एन साहेबांचं हे सगळं काम पुढे घेऊन जायची जबाबदारी आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी घेत आहे। खरे जे प्रेम, जे आदर, जे आशीर्वाद आपल्या सर्वांचा मला मिळायला लागला आहे, जो प्रतिसाद आपल्याला आपल्या सर्वांकडून मला मिळतोय, निश्चितच मला खात्री आहे उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित आहे। खरं विधानसभेचा जय पराजयचा परिणाम पी एन साहेबांनी ह्या संस्थेवरती कधी येऊ दिला नाही। ज्यावेळी पी एन साहेबांना संधी मिळाली या सगळ्या संस्थेवरती पी एन साहेबांनी आपले कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य लोकांना इथं रोजगाराची संधी दिली। पी एन साहेबांच्या विरोधात काम करणारी मंडळी होती, त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांच्या संस्था होत्या। आपले विरोधक जे आहेत ते त्यांच्या भाषणामध्ये माझा उल्लेख करतात, अपमानास्पद भाषा वापरतात, एकेरी उल्लेख करतात। खरं तर या सगळ्या गोष्टीवरती मला उत्तर देता येते। खरं मी देणार नाही आहे, कारण का त्याचं कारण हे नाही आहे की मला उत्तर देता येत नाही, त्याचं कारण हे आहे की माझ्यावर पी एन पाटील साहेबांचे संस्कार आहेत। माझं त्यांना एवढंच सांगणं आहे ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की हे बोलण्यानं, हे वागण्यानं खरं तर मी नेहमीच त्यांना आदरानं बोलवतो आहे, कारण का शेवटी गेले 10 वर्ष त्यांनी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे, अनुभवी आहेत असं मी समजत होतो त्यांना। तर ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या गोष्टीचं उत्तर मला द्यायला लागणार नाही, ह्या गोष्टीचं उत्तर ही करवीरची जनता त्यांना 23 तारखेला देणार आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। आपल्या मतदारसंघाचे, आपल्या जिल्ह्याचे आणि आपल्या राज्याचे अनेक प्रश्न पी एन साहेबांनी विधानसभेमध्ये मांडले होते। ज्यावेळी पी एन साहेबांना संधी मिळाली या सगळ्या संस्थेवरती पी एन साहेबांनी आपले कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य लोकांना इथं रोजगाराची संधी दिली। खरं ती देत असताना साहेबांनी कधीच कुणाकडे 5 पैशाची अपेक्षा ठेवली नाही। यातल्या काही संस्थांवरती पी एन साहेबांच्या विरोधात काम करणारी मंडळी होती, त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांच्या संस्था होत्या। खरं विधानसभेचा जय पराजयचा परिणाम पी एन साहेबांनी ह्या संस्थेवरती कधी येऊ दिला नाही। ज्या पक्षामध्ये पी एन साहेबांनी स्वतःचं राजकीय जीवन सुरू केलं त्याच काँग्रेस पक्षामध्ये पी एन साहेब शेवटपर्यंत राहिले। आज पी एन साहेबांच्या जाण्यानं पी एन साहेबांचं हे सगळं काम पुढे घेऊन जायची जबाबदारी आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी घेत आहे। गेल्या 4.5 वर्षामध्ये ह्या मतदारसंघामधल्या प्रत्येक गावात 3 वेळा असेल, 4 वेळा माझा दौरा झाला आहे। खरे जे प्रेम, जे आदर, जे आशीर्वाद आपल्या सर्वांचा मला मिळायला लागला आहे, जो प्रतिसाद आपल्याला आपल्या सर्वांकडून मला मिळतोय, निश्चितच मला खात्री आहे उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित आहे। ज्या पद्धतीनं पी एन साहेबांनी आपल्याला कधी सोडलं नाही आणि आपण कधी पी एन साहेबांना सोडलं नाही, मीही आपल्याला कधीच कुठं वाऱ्यावर सोडलं नाही। आज अगदी या शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या आपण सर्वजण आलोय। शेवटचे 4 दिवसच आज मतदानाला राहिल्यात। माझी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा विनंती राहील, ज्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्ष आपण पी एन साहेबांना साथ दिली, साहेबांना आशीर्वाद दिला, साहेबांची ताकद म्हणून आपण सर्वजण उभे राहिला, त्याच पद्धतीची ताकद आपण सर्वांनी मला द्यावी। ही शेवटची 4 दिवस आपण पी एन साहेबांच्या आठवणीसाठी, पी एन साहेबांच्या कामासाठी, पी एन साहेबांच्या मुलासाठी द्या। उरलेलं पूर्ण आयुष्य मी तुमच्यासाठी घालणार आहे, हे आपल्याला शपथ घेऊन सांगतो। आज जाता जाता इथं अनेका गोष्टीचा मला उल्लेख करायचा आहे। गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या काही सहकाऱ्यांकडनं असेल, काही व्हिडिओच्या माध्यमातून मी बघतोय आपले विरोधक जे आहेत ते त्यांच्या भाषणामध्ये माझा उल्लेख करतात, अपमानास्पद भाषा वापरतात, एकेरी उल्लेख करतात। खरं तर ह्या सगळ्या गोष्टीवरती मला उत्तर देता येते,
खरं मी देणार नाही आहे, कारण का त्याचं कारण हे नाही आहे की मला उत्तर देता येत नाही. त्याचं कारण हे आहे की माझ्यावर PN पाटील साहेबांचे संस्कार आहेत. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे, ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की हे बोलण्यानं, हे वागण्यानं, खरं तर मी नेहमीच त्यांना आदरानं बोलवतो आहे. कारण का शेवटी गेले 10 वर्ष त्यांनी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे, अनुभवी आहेत असं मी समजत होतो त्यांना. खरं ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या गोष्टीचं उत्तर मला द्यावं लागणार नाही, ह्या गोष्टीचं उत्तर ही करवीरची जनता त्यांना 23 तारखेला देणार आहे. जाता जाता आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना मी नम्र विनंती करतो, उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या या मतदाना दिवशी अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.